नागपूर येथून अशी एक मोठी घटना समोर आलेली आहे। 13 वर्षाच्या मुलीचं वारंवार शारीरिक शोषण करण्यात आलं आहे। याच्यात बघण्यात आलेलं आहे गिट्टी खदान येथील 28 वर्षा युवकाने एक इंस्टाग्रामवरच्या आयडी वरनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मुलीला वारंवार ॲक्सेप्ट करण्यासाठी पाबंद लावले आणि त्याचबरोबर जसं ॲक्सेप्ट तिने केलं त्याच्याच काही दिवसांनी तिला हॉटेलच्या रूममध्ये घेऊन गेले। यात एक बघण्यालायक एक वाक्य असं आलं की 13 वर्षा मुलीचं 18 वर्षाचं आधार कार्ड बनवणाऱ्या जे लोक आहेत यांच्यावरही कशा प्रकारे कारवाई होईल। आणि याच्यामध्ये एक बघण्यात आलं कर्नाटक सारख्या राज्यामध्ये ज्या प्रकारे बंदी आणलेली आहे 10 वर्षा ते 18 वर्षांच्या मुलांवरती की मोबाईल वापरल्यास कडक कारवाई, अशातच महाराष्ट्र सरकार इथे तत्परता दाखवेल काय आणि अशातच आता ह्या प्रकरणामध्ये किती सदर पोलीस स्टेशन अंतर्गत लक्ष घालतील आणि PI जे आहेत हे कशा प्रकारे कारवाई करतील हे जाणून घेऊया। यातील जी पीडित आहे ती अल्पवयीन आहे, 14 वर्षांची। सुदर हद्दीमधील एका शाळेमध्ये ते शिक्षण घेत आहे, 8व्या वर्गामध्ये। तिची एका व्यक्तीसोबत इंस्टाग्रामद्वारे ओळख झाली। इंस्टाग्राममधून त्यांनी एकमेकाशी चॅटिंग करण्यास सुरुवात केली। त्या दरम्यान जो इंस्टाग्रामवरील व्यक्ती होता त्याने तिला उकसावून तिच्यासोबत भेटण्यासाठी आणि तिच्यासोबत बाकीच्या गोष्टींची मागणी करत तिच्यासोबत वारंवार चॅटिंग केली। त्यांनी सुरुवातीला मुलीने नकार दिला, परंतु इंस्टाग्रामवरील पुढील व्यक्तीने वारंवार तिला प्रोत्साहन दिल्याने ती ज्यावेळेस शाळेत आली होती सकाळी मागच्या आठवड्यामध्ये दिनांक 28 आणि त्याच्या अगोदर 17 तारखेला अशा 2 वेळा तिने तिच्यासोबत भेट घेतलेली आहे। तर सुरुवातीला शाळेत आल्यानंतर तिने शाळेत न जाता त्या मुलासोबत ती गिट्टी-खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये तिला घेऊन गेलेला आहे। ते शाळेचा ड्रेस हद्दीमध्येच एका सुलभ शौचालय या ठिकाणी बदलला आणि खाजगी कपडे घालून ती त्या हॉटेलमध्ये गेलेली आहे। त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीने तिच्यावरती शारीरिक अत्याचार केलेले आहेत। यातील मुलगी शाळेत गैरहजर असल्याने तिच्या ज्यावेळेस पालकांना शाळेकडून माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी त्याबाबत विचारपूस केली असता सदरची घटना उघडकीस आलेली आहे। त्यानंतर तिच्या पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील जो आरोपी आहे त्याला गुन्ह्यामध्ये अटक केली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे। जो आरोपी आहे त्याचं नाव आहे करण केशव केशी, वय अंदाजे 28 वर्ष आहे, राहणार गिट्टी-खदान परिसरातील असून तो तपासामध्ये दिसून येत आहे। तो टाईल्स फिटिंगचे मजुरीने काम करतो आणि त्याचं क्राईम रेकॉर्ड पाहिला असता त्याच्यावर त्याचा कुठला पहिला गुन्हा दाखल आलेला आहे। त्याच्यावरती कडक कारवाई तर होणारच आहेत, परंतु आता हे बघण्याला की एकच राहील की महाराष्ट्र सरकार कुठपर्यंत या अशा संवेदनशील विषयावरती लक्ष घालतील आणि मोबाईलवर तर कुठपर्यंत पाबंदी आणतील। आणि याच्यातच बघण्याला एक असंही आहे की आई वडिलांनी सतर्कता बाळगून मुलांनी रोज शाळेत जाणारे जे मुलं आहेत त्यांच्यावरती किती पाळत ठेवावी आणि कशा प्रकारे त्यांच्यावरती लक्ष द्या असे अवेअरनेस प्रोग्राम हे पोलीस विभाग किंवा प्रशासकीय विभाग हे चालवतील काय याच्यावर एक प्रश्नचिन्ह उभा राहील। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमारचा उद्गार न्यूज।